नमस्कार यूट्यूब फॅमिली. या मग आमचं देवघर बघा. हवा आता इथं पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. हवा तुमच्या दाजीने असं कृष्ण कमळचं फूल आणलंय बघा. आहे का नाही अतिशय सुंदर. आणि हे कृष्ण कमळचं फूल महादेवाला खूप आवडतं बघा. नशिबाने तुमच्या दाजीला आणि रोज म्हणजे दूध घेऊन गेले ना ते रोज त्यांना कृष्ण कमळचं फूल भेटतं म्हणजे हे किती नशीब म्हणावं तुमच्या दाजीचं. असं महादेवाच्या पिंडीला वाहते बघा. असं महादेवाच्या पिंडीला कृष्ण कमळचं फूल अर्पण केलं आहे का नाही अतिशय सुंदर. आणि इथं बघा, इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. आजी आमच्या पंढरपूरला गेल्या होत्या आणि त्यांना कोणीतरी साडी घेण्याच्या ऐवजी विठ्ठल रुक्माईची मूर्ती भेट म्हणून दिली बघा त्यांना. आणि इथं महालक्ष्मी आहे. आमची महालक्ष्मी बसवतो ना आपण, तर ती महालक्ष्मी आहे. आणि तिचे हे छोटे छोटे 2 बाळ पण आहे. आणि इथं मग आपले सर्व आपले घरातले जे देव असतात ते इथं दत्त आहे, इथं खंडोबा आहे, इथं कृष्णाची मूर्ती आहे. आणि ह्या 2 मूर्ती आहेत ना, ते पण आपल्या याच्या आहेत पितळाच्या मूर्ती आहेत बघा. विठ्ठल रुक्माईचीच आहे. आणि इथं गणपती बाप्पा, इथं अन्नपूर्णा देवी. आणि मग हे असं आपलं सगळं छोटंसं असं छान देवघर. आणि हे बघा इथं 2 हत्ती पण आहेत आपले. कसे वाटतात, आहे का नाही छान. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक कमेंट करा. छान एक कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा मला आमचं देवघर आहे का नाही सुंदर. आणि हे बघा असं छान आमच्या आजीबाईने आणलेले बघा. असं छान तांब्या आहे छोटासा देवाचा पाणी प्यायचा. हे बघा असं प्रसाद ठेवायला छान वाटी पण आहे का नाही अतिशय सुंदर. पहिल्या जुन्या लोकांचं खरंच खूपच छान असतं वस्तू पण. आणि त्या टिकतात पण. आता काय आपण आणायचं चिन्या मातीच्या, त्यांना खरं टिकत नाही. आणि कसं वाटतं बघा देवघर आमचं आहे का नाही छान. खरंच सांगा मला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि इकडं वरती गोरक्षनाथाची गादी हे बघा. इथं गोरक्षनाथाची गादी बघा इथं वरती. आणि तिथं मग तुमचे दाजी आले ना तर ते पूजा वगैरे करतात बघा. अशी गोरक्षनाथाची गादी आहे का नाही सुंदर. आणि असं खाली आपलं देवघर बघा. कसं वाटतंय नक्की मला एक लाईक करा, छान कमेंट करा. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मला आमचं देवघर आहे का नाही सुंदर. कसं वाटलंय. आणि बघा असं दुकान बघून पण आपले घरातले कामं होतात.